अध्याय 11 श्री गणेशाय नमः. मागील अध्यायी वर्णिले बाळप्पा मुरगोडी आले. पुण्यस्थानी राहिले 3 रात्री आनंदे. तेथे कळला वृत्तांत. अक्कलकोटी साक्षात येथी रूपे श्री दत्त वास्तव्य सांप्रत करीताती. परी मुरगोडीचे विप्र बाळप्पासी सांगत. गाणगापूर विख्यात महाक्षेत्र भीमातीरी. तेथे आपण जाऊनी बसावे हो अनुष्ठानी. श्री गुरु स्वप्नी येऊनी सांगती तैसे करावे. मानवला तयासी विचार निघाले तेथुनी सत्वर. जवळ केले गाणगापूर परम पावन स्थान ते. बाळप्पा तेथे परतले. स्थान पाहुनी आनंदले. नृसिंह सरस्वती पाऊले प्रेम भावे वंदिली. प्रातकाळी उठवणी संगमवारी स्नान करुनी जप ध्यान आटपणी मागुती येती गावात. सेवेकरांबरोबरी मागून या माधुकरी. भोजनोत्तर संगमावरी परतुनी येती ते. मध्यान्ह स्नान करुणी पुन्हा वसती जप ध्यानी. असता जाता वासरमणी संध्या स्नान करावे. करुणी या संध्या वंदन जपानी नामस्मरण. रात्र पडता परतोन ग्रामा माझी येती ते. सद्गुरु प्राप्ती करता सोडून गृह सुतकांता. शीतोष्णाची पर्वा न करता आनंद वृत्ती राहती. शीतोष्णाचा होय त्रास अर्धपोटी उपवास परितयांचे माणस कदा उदास नव्हेची. अय्याराम सेवे करी राहत होते गाणगापुरी. त्यांनी देखून ऐसी परी बाळपासी बोलती. तुम्ही भिक्षा घेऊन नित्य यावे आमचे सदनी. जे जे पडेल तुम्हास कमी ते ते आम्ही पुरवजी. बाळपासी मानवले 2 दिवस तैसे केले. पोट भरून जेवले परिसंकोच मानसी. जाणे सोडले त्यांचे घरी. मागून या मधुकरी. जाऊन या संगमावरी झोळी उदकी बुडवावी. आणूनी बाहेरी बैसुनी तेथे शिळेवरी. मग खाव्या भाकरी ऐसा नेम चालविला. ऐसे लोटले काही दिवस. सर्व शरीर झाले कृश. निशिदिनी चित्ता चित्तास सद्गुरु प्राप्तीची लागली. ही ना आपले प्राक्तन भोग भोगवी दारुण. पहावे सद्गुरु चरण ऐसे पुण्य नसेची. 1 मास होता निशिती. स्वप्निती नाही अतिमूर्ती. येऊन या दर्शन देती बाळप्पाची ती सुखावे. 15 दिवस गेल्यावरी निद्रिस्त असता एके रात्री. एक ब्राह्मण स्वप्नाभितरी येऊन या आज्ञापी. अक्कलकोटी श्रीदत्त स्वामी रूपे नांदते. तेथे जाऊनी त्वरित कार्य इच्छित साधावे. आपण केले अनुष्ठान परितेन झाले पूर्ण. आणखी काही दिन क्रम आपला चालवावा. मग कोणी एके दिवशी बाळपाले संगमासी वृक्षातळी ठेवून वस्त्रांशी स्नान करावया. परतले स्नान करून सत्वर आले त्या स्थानी. वस्त्र उचलता खालून वृश्चिक निघाला. तयासी त्यांनी न मारले. नित्यकर्म आटोपले. ग्रामा माझी परत आले गेले भिक्षे कारणे. त्या दिवशी ग्रामाभितरी पक्वान्न मिळाले घरोघरी. बाळप्पा तोषले अंतरी उत्तम दिन मानिला. अक्कलकोटी जावयासी निघाले. मग त्याच दिवशी उत्तम शकून तयासी मार्गावरी झाले. चरण चाली चालून अक्कलकोटी दुसऱ्या दिनी बाळप्पा पोचले. येऊनी नगरी रम्य देखिली. जेथे नृसिंह सरस्वती येथे रूपे वास करते तेथे सर्व सौख्य नांते. आनंद भरला सर्वत्र. तया क्षेत्रीचे महिमान केवी वर्णोमी अज्ञान. प्रत्यक्ष जे वैकुंठ भवन स्वामी कृपेने झाले. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत. श्रोते सदा परिसत. 11 अध्याय गोड हा. श्रीरस्तु शुभम भवतु.